आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेने जागतिक एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2020 हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जागतिक आर्थिक मंच। तर जागतिक आर्थिक मंच या संस्थेने जागतिक एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2020 हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे। तर या जाहीर केलेल्या यादीमध्ये भारताचा 74वा क्रमांक लागतो। तर प्रथम क्रमांकावर आहे स्वीडन देश आणि 2 नंबरला आहे स्वित्झर्लंड आणि 3 नंबरला आहे फिनलंड। तर मित्रांनो लक्षात ठेवा, 1 नंबर स्वीडन, 2 नंबर स्वित्झर्लंड आणि 3 नंबर फिनलंड या देशांचा समावेश आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, कोणत्या राज्याने बेरोजगारांना नोकरी मिळवण्यासाठी होप नावाचे संकेतस्थळ कार्यरत केले आहे? म्हणजे बेरोजगारांना नोकरी मिळवण्यासाठी होप नावाची वेबसाईट कोणी सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड। तर उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी प्रशिक्षित तरुणांसाठी रोजगाराचे मार्ग निर्माण व्हावे तसेच रोजगार वाढवण्यासाठी कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने होप या नावाचे संकेतस्थळ चालू केले आहे। पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या देशात सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, लक्षात ठेवा सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन ही संस्था आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त राज्य अमेरिका म्हणजेच USA। तर सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजेच CDC ही अमेरिकेची आघाडीची राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्था आहे। याचे मुख्यालय अटलांटा म्हणजे जॉर्जिया येथे आहे। अमेरिकेमध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रोग, इजा, अपंगत्व नियंत्रण आणि प्रतिबंधाद्वारे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेचे रक्षण करणे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे। पर्याय क्रमांक 3 अमेरिका या देशामध्ये सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन ही संस्था कार्यरत आहे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, कोणत्या व्यक्तीची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालक पदावर नेमणूक करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्ही विद्यावती यांची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालक पदावर नेमणूक करण्यात आलेली आहे। तर त्या IAS ऑफिसर आहेत। यांची नेमणूक 12 मे 2020 या तारखेपासून करण्यात आले आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या देशाने त्याच्या राजधानीतल्या रस्त्याचे नाव रेव्हाव टॅगोर असे ठेवलेले आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इस्रायल या देशामध्ये त्याच्या राजधानीतील एका रस्त्याचे नाव रेव्हाव टॅगोर असे ठेवलेले आहे। तर गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या 159व्या जयंतीनिमित्त इस्रायल देशाच्या सरकारने तेल अविव येथील एका रस्त्याला त्यांचे नाव दिलेले आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या संस्थेने ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जागतिक आरोग्य संघटना। तर जागतिक आरोग्य संघटना या संघटनेने ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे। पर्याय क्रमांक 1। तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट 2020 अहवाल प्रकाशित केला असून या अहवालानुसार भारत या 88 देशांमधला एक आहे जो 2025 सालापर्यंत वैश्विक पोषण लक्ष्य साध्य करण्यामागे अपयशी ठरू शकतो। भारतात कुपोषणाची स्थिती ही बिकट आहे। तसेच भारत कुपोषणात देशांतर्गत असमानतेचे प्रमाण सर्वाधिक असणारा देश देखील आहे। 2000 साली ते 2016 या कालावधी दरम्यान वजन कमी असण्याचे प्रमाण मुलांमध्ये 66% 58% तर मुलींमागे 54% 50% कमी झालेले आहे। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना।
प्रश्न क्रमांक 7. कोणत्या संस्थेने ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स असेसमेंट 2020 अहवाल प्रसिद्ध केलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खाद्यान्न व कृषी संघटना. तर 13 मे 2020 रोजी अन्न व कृषी संघटनेने ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स असेसमेंट रिपोर्ट 2020 अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार गेल्या 30 वर्षात सुमारे 178 दशलक्ष हेक्टर जंगल नष्ट झाली आहेत. शाश्वत व्यवस्थापनाच्या वाढीमुळे जंगले नष्ट होण्याचे प्रमाण अधिक झालेले आहे. वर्ष 2015 ते 2020 या कालावधीमध्ये जंगल नष्ट होण्याचे प्रमाण अंदाजे 10 लक्ष हेक्टर पर्यंत घसरलेले आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे खाद्यान्न व कृषी संघटना. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या संस्थेने युनायटेड वी फाईट या शीर्षकाचे संगीत अल्बम तयार केले आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद. तर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद या संस्थेने युनायटेड वी फाईट या शीर्षकाचे संगीत अल्बम तयार केले आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाने कोरोना विषाणू विषयक SCO परराष्ट्र मंत्र्याच्या आभासी शिखर परिषदेचे आयोजन केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रशिया. तर रशिया या देशाने कोरोना विषाणू म्हणजे कोरोना व्हायरस विषयक SCO परराष्ट्र मंत्र्याच्या आभासी शिखर परिषदेचे आयोजन केलेले आहे. रशिया या देशाने. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतातील कोणती संस्था कोविड-19 म्हणजे कोविड-19 रोगाच्या उपचारासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल सॉलिडॅरिटी ट्रायल उपक्रमात भाग घेणार आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद. तर भारतातील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ही संस्था कोविड-19 रोगाच्या उपचारासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल सॉलिडॅरिटी ट्रायल या उपक्रमात सहभाग नोंदवणार आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या देशात परिवहन क्षेत्रामध्ये वन्स इन अ जनरेशन गुंतवणूक योजनेची घोषणा केलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रिटन. तर ब्रिटन या देशामध्ये परिवहन क्षेत्रामध्ये वन्स इन अ जनरेशन गुंतवणूक योजनेची घोषणा केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या राज्य सरकारने प्राणवायू कार्यक्रमाचा आरंभ केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. कर्नाटक राज्य सरकारने प्राणवायू कार्यक्रमाचा आरंभ केलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. सागर अभियान याच्या अंतर्गत खालीलपैकी कोणता देश समाविष्ट करण्यात आला नाही? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुरुंडी. तर बुरुंडी हा देश सागर अभियान याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला नाही. पर्याय क्रमांक 2 बुरुंडी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या संस्थेने देवी रोगाच्या निर्मूलनावर एक स्मारक टपाल तिकीट जाहीर केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संयुक्त राष्ट्रसंघ. तर संयुक्त राष्ट्रसंघ या संस्थेने देवी रोगाच्या निर्मूलनावर एक स्मारक टपाल जाहीर केलेले आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या क्षेत्राच्या अभ्यासासाठी शेकटकर समिती नेमण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गरिबांसाठी घरे. तर गरिबांसाठी घरे या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी शेकटकर समितीची निवड करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.